नमस्कार मंडळी, मी शुभांगी आणि हा माझा चेतन. आज आम्ही चाललोय दगडूशेठच्या दर्शनाला अंगारक चतुर्थीनिमित्त. आणि आज आमचा विचार होता की आज सकाळची आरती घेऊया, कारण की दुपारी खूप रश पण होते आणि दिवसाची सुरुवात चांगल्यानेच व्हायला पाहिजे. सो आता बघूया. सध्या तर आरती 6:15ची असते, पण आम्हाला आत्ताच 6:45 झाली आहे आणि इथून पोहोचायला कमीत कमी मला 40 मिनिटं तरी लागते. तर आरती मिळेल की नाही मिळेल याची तर आम्हाला पण काही माहिती नाही, पण प्रयत्न तिथेच परमेश्वर. तुम्ही सकाळी निघा, दुपारी निघा, संध्याकाळी निघा, पुण्यात ट्रॅफिक काही संपणार नाहीये. एकतर मला घाई आहे आणि यात हे ट्रॅफिक. मला हळूहळू रस्ता क्लिअर होते, म्हणजे बाप्पाची सुद्धा इच्छा हे वाटते की आम्ही लवकर पोहोचावं तिथे. ते मला आवडले. एक म्हणजे आपलं जे रेग्युलर म्हणजे सर्वसामान्य माणसं जे आहेत ना, त्यांच्या आतमधला कलाकार एक बाहेर आला आणि संधी भेटली सगळ्यांना. हो, बरोबर. किती म्हणजे बरेच लोक टॅलेंटेड ते, कोण कॉमेडीचे रील बनवत असतं कंटिन्यू, कोण स्वयंपाकाचे, कोण बरेच वेगवेगळे असतात. मी तर स्वयंपाक पण युट्यूब पाहून शिकलेली आहे. झालं ना वेळ, 7:07 दाखवते. आरती तर मिळूनच जायला पाहिजे, आतमध्ये जाऊन मिळाली पाहिजे. जाऊ दे, बाहेरून मिळवा आतून मिळवा, आरती मिळाली ते इम्पॉर्टंट आहे. एवढंच म्हणत नाही की माझ्या समोरच उभा उभा राहायला तर पाहिजे. हा, पार दगडावर उभा राहिला तरी देवाची आरती पावल्या जात, तर मनातून भावना पाहिजे. आता एवढ्या सकाळी आम्ही एक तर उठत नाही, आम्ही उठलो आलो तर म्हणजे त्याला पण माहितीये की नाही बाबा आले ते लोक एवढ्या सकाळी सकाळी. सगळे गणपतीला झालेले. हो, जागा हो चेतन, जागा हो. झालं जागा. गणपती बाप्पा मोरया. चक्क शनिवार वाड्यापासून लाईन लागली होती. आता तर लाईन लागली आहे, पण तिथनं पुन्हा ट्रॅफिक क्लोज केलं आहे. आणि आता आम्ही इथनं चालत चालत दगडूशेठ जातोय. आणि मला तर तिथे माहित पडलं की 4:30 वाजतापासून लाईन लागली आहे. हो, फुली एकदा दर्शन झालं पाहिजे आणि आरती मिळाली पाहिजे. मेनली तर हे आहे की आरती मिळाली पाहिजे. बोल ना. याला तर सर मला वाटतं शिकवावं लागेल, सांगावं लागेल. अरे बाबा असा ब्लॉक कर, असं बोल. बोलू बोलू आम्ही पण बोलू. हळूहळू हळूहळू शिकूया ना. बरोबर आहे. हा लग्नाच्या अगोदर इंस्टाग्राम पण नाही यूज करत होता, आता हा इंस्टाग्राम स्नॅपचॅट सर्व यूज करायला शिकला, तर युट्यूब पण शिकेल. शिकशील ना. हो हो हो. 7:06 झाले आहे आणि अजून आरती सुरू व्हायला किती 5 मिनिटं बाकी आहे. मंदिरला पण किती छान सजवलंय राव. कसली गर्दी आहे. आतनं लाईन इथनं आहे. पास काढून जायचं आतमध्ये, पुढे पास मिळेल बघ. हा, तू पास बद्दल विचारून ये. छान सजवलंय ना मंदिर. आम्ही फर्स्ट टाइम पास काढून दर्शन करत आहे, पण तरी सुद्धा आमची लाईन मंदिरापासून कमीत कमी 200 मीटर दूर आहे. आणि इथनं आम्हाला तिथपर्यंत पोहोचायचंय. मला तर मला काहीतरी अनफेअर वाटत आहे यार. ठीक आहे, मला असं काही प्रॉब्लेम नाही आहे की लाईन मध्ये लागलं वगैरे, पण मला आरती पाहिजे होती ना. ते तर आरती पाहिजे होती.
इतका खादाड नवरा आहे ना हा माझा. हा मी खादाड आहो, मला खादाड आवडते. देवाच्या खादाड बनणं आवडते मध्ये. देवाच्या दर्शनासाठी आलोय आम्ही इथे. देव पण ना म्हणते खाऊ नको. हा मोरया रे बाप्पा, मोरया रे. साबुदाणा वडे असा करू राहिले. साबुदाणा वडे एक तर एक उपास होत नाही याच्याशी. काय होत काय होत दर्शन करून येत चुपचाप आपल्या तोंडावर कुलूप ठेव. चपचाप चालू आहे, चपचाप. मोरया रे बाबा मोरया रे बाबा मोरया रे, वडेवाले दुसरे वडेवाले. आम्ही मे बी 7:15 वाजता लाईन मध्ये लागलोय. 7:15 लाईन लागलोय आणि किती 8 वाजता परत आलो ना. आणि म्हणून आपल्याला आरती पण मिळाली. भले ती लाईनीत लागून मिळाली पण मिळाली ना. मग काय तू फक्त मग 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 का करत आहे यार असं. बरं झालं ना आपण सकाळी सकाळी दर्शन करून घेऊन चाललो. नाही तर आपल्याला टाइम भेटला असता का दर्शनाचा? दुपारी तर 3 तास 4 तासाची लाईन तर पक्का आहे. आपण बापरे हे बघ ना चेतन, हे लाईन तर सरळ वरून आली आहे. फक्त अंगारक चतुर्थीसाठी. म्हणजे किती मोठी लाईन म्हणजे. अच्छा खाली मार्केट आहे ना त्याच्यामुळे वरून लाईन घेतली असेल. आता तेच म्हणत आहे, खाली मार्केट आहे ना. 5 वाली लाईन आहे. बापरे. म्हणजे तसं तर माहिती आहे का चेतन, आपण मधातून लागलो होतो. हो माहिती. तो माणूस 5 काढत बसला होता आणि आपण लागून गेलो. लवकर भेटली आरती तो पण. अरे ते बाप्पाच्या मनात होतच नाही आपल्याला आरती भेटली पाहिजे म्हणून. नाही तर बरोबर मंदिराच्या जवळ जाऊनच कशी काय आरती मिळाली सांग. आतमध्ये गेल्यावर कशी काय आरती मिळाली. मग लवकर भेटली आरती. नाही तर आरती टाइमवरच भेटली. आपण लवकर लागलो. हा माहिती होतं बाप्पाला की आपण कधी उठणारे न उठणारे आज उठले आहेत. आणि फायनली माझी इच्छा होती ना यार, किती दिवसाची इच्छा होती की मला सकाळची आरती येते. अशीच आरती मला सिद्धिविनायकची करायची. ती तर 5 की 5:30 वाजता असते. हा मला झून नाही जाते सिद्धिविनायक अजूनही. काय म्हटलं तू? साबुदाणा वडा खायला जायचंय मला. लाईन इथेच आहे साबुदाणा वडा असं म्हटलं. आता इथे पण आहे. वडा खाऊ वडा. तुझा उपास नाहीये तू करू शकतो. किती नालायक आहे तू. मस्त. एक तर बायकोचा उपास, दुसरं बायको मीठ नाही खाऊ शकत आहे. आता घरी जाऊन स्वयंपाकच नाही बनवत. झालं ना साबुदाणा वडा खाल्ला ना तू.
आणि तू करणार होता ना उपास? माझा उपवास फक्त दर्शन झालं. दर्शन झालं, उपवास संपला. वा 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 वा. माझ्या नवऱ्याने मला कुंकू लावलंय आणि ते माझ्या थोडस नाकावर पडलंय. असं म्हणतायत की ज्या जो कुंकू लावतो आणि तिच्या नाकावर पडते ती खूप लकी असते. मला तर वाटते मी लकी आहे की तो लकी आहे आमच्या ह्याच्यात. कोण लकी आहे रे चेतन आपल्या ह्याच्यात? कोण, मी की तू? मी लकी आहे. अच्छा, म्हणूनच माझ्या नाकावर पडलं की काय? मग का? हो का? हो. डोंबड्या. आता आपण कुठे चाललोय? मार्केटमध्ये. पण मार्केट तर बंद असेल, अजून ओपनच नाही झालंय ना. मेट्रोचं मार्केट पाहिलं. वा, हे याने नवीन मार्केट ओपन केलंय मेट्रोचं, जिथे स्पेशली माझ्यासाठी शॉपिंग होत असेल, आहे ना? मग फुकट मध्ये कोण होता तिथं बसून? जगन्नाथ वनकर की नत्तू बाबा? नत्तू बाबा. विचार तर होता की आज याला थोडा चुना लावते, याच्या पैशाने शॉपिंग करते. आज विचार होता म्हटलं माझा की तुझ्या पैशाने शॉपिंग करते वगैरे. तुझा पैसा तेव्हा संपतो जेव्हा मला काही पाहिजे असते. ऑब्विसली तेव्हाच संपेल ना. है ना? शॉपिंग केल्यावर संपेल ना. एवढ्याने तरी बरं आहे की तुझी बायको खूप चांगली आहे, हो का? काही घेऊन नाही मागत. कशी मागणार आहे? मार्केट चालू पाहिजे त्यासाठी. बस बस. आता हे फ्लावर माझ्या हातात कधी येईल? उद्या? कसा माणूस आहे रे तू, माझ्या समोरच माझ्यासाठी फ्लावर घेतो. थँक्यू. हॅलो. आम्ही जेव्हा जेव्हा दगडूशेठ येतो तेव्हा तेव्हा आम्ही तुळशीबागचा गणपती आणि हा जो नवसाचा गणपती आहे, या दोन्ही गणपतीचे दर्शन घेऊनच घरी जातो. आधी आम्ही इथे नाही यायचो, आम्हाला इथला गणपतीवर आयडिया पण नव्हती. नंतर एक दिवस असं मार्केट फिरता फिरता आम्हाला हा गणपती दिसला, मग आम्ही तेव्हापासून इथे पण येणं चालू केले. आणि आता आम्ही चाललोय आमच्या घरी. सो चला चला पुन्हा भेटूया. लिफ्टने जाणार आहे चल ना. सो आता आम्ही चाललोय आमच्या घरी. चला पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा. नवीन नवीन अकाउंट आहे ना, ग्रोथ ते मिळाली पाहिजे. बाप्पाचा आशीर्वाद मिळाला, बस तुमचा मिळू द्या.